नागपुरात झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांना नागपूर दंगलीचे बांगलादेशशी कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे। ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत। या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दिशेने तपासही सुरू केला आहे। सोमवारी सायंकाळी नागपुरातील काही भागांमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण झाले। काही समाजातील लोक रस्त्यावर शस्त्र घेऊन धावत होते, त्यातील काहींनी पोलिसांवर हल्ला केला। दरम्यान एका फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली। या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे पोलीस देखील हादरले। यानंतर गुप्तचर संस्थांशी सतर्क झाले आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे। या घडामोडीला सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दुजोरा दिला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।